अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची केली घोषणा। परस्पर संमतीने युद्धबंदी झाल्याची ट्रम्प यांची सोशल मीडियावर माहिती। इराण आणि इस्रायलमधील युद्ध पेटलं। इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। इस्रायलच्या एअरबेसवर इराणकडून मिसाईल हल्ले। शस्त्रसंधीच्या दाव्यानंतरही इराणकडून पुन्हा हल्ले सुरू। इस्रायलमधील बेरशेबा हल्ल्यात इराणचं सर्वाधिक नुकसान। बेरशेबातील अनेक इमारती जमीनदोस्त। 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। जॉर्डन आणि मिझोरममधून भारतीय नागरिक परतले। वायुसेनेच्या C-17 ग्लोबमास्टर विमानानं भारतीय नागरिक परतले। मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीला परवानगी नाही। खासगी सचिवांना मूळ विभागात हजर राहण्याच्या नोटिसा। मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधितांना सूचना। मुंबई महापालिकेची निवडणूक नव्या वर्षात लागण्याची शक्यता। प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याच्या तारखेत वाढ। प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबरची मुदत। वादग्रस्त वक्तव्याबाबत अखेर अबू आझमींनी मागितली माफी। कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचं आझमींचं ट्विट। तेजस्वी घोसाळकरांवर शिवसेना उबाठाकडून नवी जबाबदारी। दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती। नाशिकमध्ये पावसानं जूनमधील सर्व रेकॉर्ड मोडले। 10 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद। जिल्ह्याचा धरणसाठा 43%वर। गंगापूर कादवा धरणातून पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। जिल्ह्यातील 19 बंधारे सध्या पाण्याखाली। रायगडच्या रोहामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसानं कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। नदीवरील जुन्या पुलावरून वाहतूक बंद। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणातून 3883 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा।